नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी. राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर बैठक. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. पालिका निवडणुकाच्या अनुषंगाने आता ठाकरे बंधूंच्या गाठी भेटी वाढल्या. उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीसाठी अगतिक झालेत, पण राज ठाकरेंनी अजूनही कुठेही काहीही म्हटलेलं नाहीये. एकत्र येतोय असं म्हटलं नाहीये. राज उद्धव यांच्या भेटीवर भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव द्या, लगेचच मदत करू. अमित शहांची ग्वाही. अहिल्यानगरमध्ये शहांच्या हस्ते विविध विकास कामांचंही उद्घाटन. ऊस उत्पादकांकडून सक्तीनं वसुली करणं चुकीचं. शरद पवारांचं वक्तव्य. तर ऊस उत्पादकांनाच मदतीची गरज. सरकारनं मदत द्यावी. कारखान्यांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 15 रुपये घेण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचीही शरद पवारांची सरकारला मागणी. शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातनं पैसे घेतोय. काटा मारून पैसे कमावणाऱ्या कारखान्यांकडेच शेतकऱ्यांसाठी पैसे मागितले. फडणवीसांचंही विरोधकांना उत्तर. काही लोक छोट्या मनाचे झालेत. साखर कारखान्यांकडून प्रति टन मदत घेण्याच्या निर्णयावरून विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी केंद्र सरकार मदत करेल. तुम्ही काय केलं ते आधी आरशात बघा, असाही टोला. अमित शहांमुळे साखर उद्योगाला बळ मिळालं. अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांना टोला. तर नुकसानीच्या प्रस्तावानंतर केंद्राकडून लवकरात लवकर मदत देण्याचं शहांकडून वचन. अजित पवारांची माहिती. शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत देऊन जा. अमित शहांच्या दौऱ्यावरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया.